नमस्कार अमरावती. अमरावतीतून एक अत्यंत धक्कादायक आणि दुःखद बातमी समोर आली आहे. अमरावती शहरातील महर्षी पब्लिक स्कूल या निवासी शाळेत शिकणाऱ्या मेळघाटातील एका आदिवासी विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर अन्य 5 विद्यार्थी गंभीर अवस्थेत रुग्णालयात उपचार घेत आहेत. चिखलदरा तालुक्यातील कारंजखेडा येथील इयत्ता 11वीतील विद्यार्थी राजेश बाबू बेठेकर याची प्रकृती अचानक बिघडली होती. त्याला हतरू येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. दरम्यान रविदास बेठेकर, विशाल बेठेकर, राम धांडी, सतीश बेठेकर आणि रोहन जांभेकर या 5 विद्यार्थ्यांना अमरावतीतील कुसुमांजली हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. गेल्या 16 ऑगस्टपासून या विद्यार्थ्यांना तीव्र डोकेदुखी, ताप, उलट्या, जुलाब आणि पोटदुखीचा त्रास होत असल्याची माहिती आहे. या विद्यार्थ्यांची प्रकृती अचानक बिघडण्यामागे अन्नातून झालेली विषबाधा आहे की डायरियाचा संसर्ग हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. घटनेची गंभीर दखल घेत आदिवासी विकास विभागाकडून प्रशासकीय चौकशी सुरू करण्यात आली आहे. मात्र एका विद्यार्थ्याचा मृत्यू आणि 5 विद्यार्थ्यांची गंभीर प्रकृती यामुळे निवासी शाळांमधील विद्यार्थ्यांच्या आरोग्य आणि सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. कधीला ऍडमिट करण्यात आलं होतं? आता परिस्थिती कशी, नेमकं कारण काय? ॲक्च्युली संडेला हे रात्रीला ॲडमिट झाले माझ्याकडे. 6-7 पोरं आले होते त्यावेळी. तर त्यातली 4 जण मला ॲडमिट करण्यासारखे वाटले. त्यांचं थोडंसं BP एकाचं कमी होतं आणि त्यांना लूज मोशन, नंतर फिवर आणि पोटात कंटिन्युअस त्यांच्या दुखत होतं काही पोरांच्या. तर त्यासाठी ॲडमिट केलं. आता बरे आहेत. त्यातले फक्त एकाचं थोडंसं क्रिएटिनिन थोडंसं वाढलेलं आहे, परंतु त्यांना लघवी वगैरे व्यवस्थित होत आहे. आता पोरं म्हणजे त्यांचं खाणंपिणं व्यवस्थित आहे सध्या आणि लूज मोशनही व्यवस्थित आहे सध्या त्यांच्या. सध्या तरी स्टेबल आहेत पोरं. ते कारण काय पुढे खाण्यामधून झालेलं आहे ते सांगणं मोठं डिफिकल्ट असतं. का आता बघा, या दिवसामध्ये तऱ्हेतऱ्हेचे इन्फेक्शन्स राहतात पावसाळ्याच्या दिवसामध्ये. तर कोणतं इन्फेक्शन आहे पण ते तर बोट ठेवणं खूप डिफिकल्ट राहतं आम्हाला. त्याच्यामध्ये सिम्पटमॅटिक ट्रीटमेंट असते, ती देत असतो आम्ही लोक पेशंटला. आणि सध्या तरी बाकीचे बरे आहेत तसे. मैं राम धांडे का पालक हूँ। महर्षि पब्लिक स्कूल में मेरा बच्चे पढ़ते 12वीं क्लास में। जब बच्चे हम 15 अगस्त के दिन आने का सोचा तो बच्चे को कॉल किया तो बच्चे बोला कि हम बीमार हैं पापा, तो आ जाओ देखने। तो हम आए तो डायरेक्ट उन्होंने दवाखाना में एडमिट है। तो फिर दवाखाना में आया कि हम हॉस्टल में गए, पूछ कर कि दवाखाना कहाँ पे है, तो वार्डन ने हमको यहाँ पे ला के रखा। तो 2 दिन हुआ पेशेंट का पास, बच्चे उनका पास। तो बीमारी किधर से आहे वो हमको पता नाही। ह्या विद्यार्थी मृत्यूच्या अनुषंगाने ते पाहणी केलेली आहे. काल पण आमचं ऑफिसचे अधिकारी होते, त्यांनी पण काल पण पाहणी केलेली आहे. आणि तो विद्यार्थी आहे, तर तो विद्यार्थी नेमका शाळा प्रशासनाचं म्हणणं आहे की तो 14 तारखेला तिथून गेला होता, परंतु त्याच्या काही मित्रांना विचारलं, त्यांनी सांगितलं की त्याला 15 तारखेला त्रास होत होता आणि 16 तारखेला तो इथून गेलेला आहे. आणि त्याला त्रास होत होता म्हणून त्यांनी फोन करून त्याच्या घरी सांगितलं होतं आणि त्याचा जो चुलत भाऊ आहे तो त्याला घेण्यासाठी आला होता. नेमकं कशामुळे मृत्यू झाला, काय प्राथमिक माहिती आहे? प्राथमिक माहिती म्हणजे त्याला अशक्तपणा जाणवत होता आणि त्याला वॉमिटिंग पण झाली होती. मात्र ठाण्यामधून झालं असल्याचं सुद्धा यावेळी समोर येत आहे. ठीक आहे, आता आपण त्या अनुषंगाने डिटेल एन्क्वायरी करू निश्चित कशा, कारण की 5 विद्यार्थी सध्या दवाखान्यामध्ये ॲडमिट आहेत. डॉक्टरांनी काय सांगितलं, प्रकृती कशी आहे सध्या त्यांची प्रकृती व्यवस्थित आहे. प्रकृती त्यांची, त्यांना पोटदुखी आणि म्हणजे डिसेंट्री स्वरूपाची लक्षणं होती आणि काही जणांना ताप होता, पण आता ते तब्येत व्यवस्थित त्यांची.